तर नमस्कार मित्रांनो, आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आहे. म्हणजे लय पोट भरून स्वागत आहे तुमचं. आमचं पावसाने इतकं स्वागत केलंय की नावच काढ नका. आणि तुमच्याकडे पाऊस कसा आहे आणि कसा नाही ती कमेंट मध्ये नक्की सांगा आम्हाला. तर अर्पिता आमच्याकडल्या पावसाची कहाणी सांगणार आहे तुम्हाला. तुम्ही पण ऐका मग आता कान उघड ठेवून. बघा ऐका मी काय सांगते ती. पाऊस आला, हळूहळू स्वागत करत आला 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 पुन्हा. त्यांचं पावसाचं पण स्वागत असं नाही केलं, हलगी लावून स्वागत केलं त्यांचं. कडकड 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 नक टक नक आणि नक पुन्हा पाऊस आमच्या घरात स्वागत करायला यायला लागला होता. काय सांगायचंय तुम्हाला? त्यातली एक सांगतो मित्रांनो तुम्हाला. पाऊस एवढा यायला लागला. आमचं घर आहे पत्र्याचं, असं काय लय सलापाचं नाही. ती पण पत्र्याचं घर आमचं लहानच आहे, लय मोठं नाही. पाऊस यायला लागल्यावर काय झालं, लय पाऊस यायला लागला प्रमाणाच्या बाहेर. प्रमाणाच्या बाहेर पाऊस यायला लागल्यावर काय झालं, जी पत्र असते का ती पत्र देखील गळायला लागलं. आमची बसाय उठायची पंचायत झाली. तर काय करावं मित्रांनो सांगा मग. आम्हाला कोण रानात मदतीला पण आलं नाही, पण सांगायचं कुणाला आम्ही. खरंय खोटं अर्पिता? खरंय खरंय. आमचं एवढं हाल झालं. म्हणजे काय नदीकडेचे माणसं होती का त्यांच्या तर घराने पाणी गेलं. काय सांगायचं तुम्हाला? लय हाल केलं या पावसानं. खरंय खोटं अर्पिता? मग काय तर